आता एक चांगली बातमी पाहूया। भारतातच नाही तर जगामध्ये टॉप 10 मध्ये आली आहे ती जिल्हा परिषदेची गावखेड्यातली सरकारी शाळा। तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, मात्र पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या कान्हीरसर मध्ये हे प्रत्यक्षात घडलं। इथल्या जालिंदर नगर इथल्या जिल्हा परिषद शाळा T4 या आंतरराष्ट्रीय एज्युकेशन संस्थेने आयोजित केलेल्या जागतिक स्पर्धेत टॉप 10 मध्ये आली आहे। विशेष म्हणजे या मानाच्या स्पर्धेत ही एकमेव जिल्हा परिषदेची शाळा सहभागी झाली होती। या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जातं। तसंच विद्यार्थी भारतातल्या विविध राज्यातल्या भाषांसह जगभरातली जर्मन, जपान, फ्रेंच, नेपाळी यासारख्या भाषा बोलून, लिहून आणि वाचून दाखवतात। महत्त्वाचं म्हणजे इथल्या विद्यार्थ्यांना 22 प्रकारचं शिक्षण प्रशिक्षण उपक्रम शिकवले जातात। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। खेड तालुक्यातील कान्हीरसर येथील जालिंदर नगर येथील ही शाळा आहे। आपण पाहू शकता हीच ती शाळा आहे जी T4 या आंतरराष्ट्रीय एज्युकेशन संस्थेने स्पर्धा घेतली होती। त्यामध्ये ही शाळा जगात टॉप 10 मध्ये सहभागी झालेली आहे। आजची जर परिस्थिती आपण पाहिली तर अनेक पालक हे आपल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी खाजगी शिक्षण संस्थांमध्ये, खाजगी शाळांमध्ये टाकतात, त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत असतात। मात्र एका सरकारी जिल्हा परिषदेच्या शाळेने जगात आपला डंका गाजवलेला आहे। पालक, विद्यार्थी, शिक्षक आहेत, आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत। सर, कशा पद्धतीने हे संपादन केलेलं आहे, काय सांगाल? स्पर्धेमध्ये आपली सरकारी शाळा कुठपर्यंत वाटचाल करू शकेल आणि नेमकं कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला काम केलं पाहिजे हे पाहण्यासाठी, प्रत्यक्ष त्या स्पर्धेत उतरून पाहण्यासाठी आम्ही सहभागी झालो होतो या स्पर्धेमध्ये। आणि त्यानंतर योगायोगाने आम्ही त्या स्पर्धेमध्ये पुढे जात राहिलो, मुलाखतीला पण पात्र झालो आणि शेवट आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी घडली की टॉप 10 मध्ये सुद्धा आपली ही सरकारी शाळा त्या निवडली गेली। आणि त्या टॉप 10 मध्ये एकमेव आपली भारतीय शाळा आहे की जी सरकारी शाळा आहे, ती जालिंदर नगरची शाळा। क्षमतेवर कायमच प्रश्नचिन्ह जे उपस्थित केलं जातं सरकारी शाळांच्या, त्याला एक फार मोठं उत्तर आहे याच्यातून की सरकारी शाळांची क्षमता आहे। ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी आणि प्रशासन यांनी मिळून जर काम केलं तर सरकारी शाळा इथपर्यंत मजल मारू शकतात। हे या निमित्ताने एक खूप चांगला मेसेज आपण म्हणू शकतो की समाजामध्ये गेलाय। फक्त मुलांची, शिक्षकांची नसते तर ही पालकांची पण असते। तर हे पालकांनी सहकार्य केलं तर हे लोकसहभाग दिसून येतो आणि लोकसहभागातून खूप काही घडू शकतं, हे तर आम्हाला शिकायला मिळालं। आता आपण इंग्लिश मीडियम टाकतो, फक्त इंग्लिश शिकवली जाते, हिंदी शिकवली जाते। मराठी जिल्हा परिषद शाळांना बी काही ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्लिश याच भाषेवर जास्त जोर दिला असतो। पण या शाळेत टोटल म्हणजे बऱ्यापैकी भारताबाहेरच्या बी, भारतातल्या बी बऱ्याच काही भाषा शिकवल्या जातात आणि त्यामुळे मुलांना थोडं बाहेरचा अनुभव बी येतो भाषांचा आणि याचा नक्कीच फायदा होईल मुलांना असं मला वाटतं। देशभरातील सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये जर अशा पद्धतीचं शिक्षण जर दिलं गेलं तर उद्याच्या भारताचं भविष्य हे नक्कीच उज्ज्वल असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, खेड, पुणे।